संग राहतो त्या कोणा संग देवा संग आणि म्हणून त्या कोणाला विसरल्या कोणाला म्हणा की देवाला मी कवनाची मज सांगा कोणी का अगोदर स्वतःला विसरल्या आणि जेव्हा स्वतःला विसरत आहे तेव्हा प्रपंचाला विसरत आहे त्या अभंगाच्या पहिल्या चरणात या कुळ माझी गेली हरतोनी श्रीरंगा वाचोनी आणूनी जिव्हाळ्याचं प्रेम असल्यावर माणूस बाकीच्या लोकांना काय होतंय विसरतोय. आता विचारायला हरकत नाही एका नात्यामध्ये 4 नाते बघा मला थोडस तुम्ही मदत करा. मिळवण्याचे प्रकार 4 आहेत. मामाचा मुलगा आत्याचा मुलगा बहिणीचे मालक आणि बायकोचे भाऊ याच्यात जिव्हाळ्याचं नातं कोणाशी माणसं म्हणजे भूत तू घेतलंस प्रत्येक वेळेस आम्हाला विचारायला जिव्हाळ्याचं नातं कोणाशी नाचन तो काही लग्न झालं ते सांगाय बघायला तो झालंच नाही त्याला काही आणि ज्याचं झालं नाही त्याला सांगू बी नका. नातच नाजूक आहे पुन्हा गावातल्यानंच सांगा बाहेर गावच्या सांगू नका तुमचा काला झाल्यावर घरीच भर धरतीच आहे तुमची. नातं कोणाचं जिव्हाळ्याचं आहे माणसं बोलायला तयार नाही एवढा गरारा आहे बायाचा काना माणसं माझ्या तोंडाकडे बघायचं सांगतो लोक म्हणजे आम्हाला टाकायला जिव्हाळ्याचं बायकोच्या भावाचं बी नाही पण तिच्यासाठी करावं लागत जिव्हाळ्याचं आहे का कृषी जरी परमार्थ येते पण तिच्यासाठी काय करावं लागतंय कारण भाकर खाची का महाराज इथं जिव्हाळ्याचं नातं कोणाशी आहे महाराजांनी सांगितलं कोणाचंही नातं जिव्हाळ्याचं नाही. ज्याला भक्ती गोड लागली त्याच नातं कसं आहे जिव्हाळ्याचं. आपल्याला भक्ती आज गोड लागली का आपल्याला लागली का नाही. कोणला कशी लागायली कोणला कशी लागायली. मोठे महाराज एक वाक्य वापरायचे मी ऐकलं असेल एखादं महाराज म्हणायचे अण्णा गुलाबजामुनच आहेत गुलाबजामुनच आहेत पण तळलेले गुलाबजामुन कडू लागतात का तुम्हाला विचारलं तुम्ही गुलाबजामुन खाले कधी गुलाबजामुन खाले का तुम्ही केले असतात तळलेले गुलाबजामुन कडू लागतात का मोठ्यानं बोला हो की नाही म्हणजे तळलेले गुलाबजाम कडू लागत नाही पण तळलेले गुलाबजाम गोड बी लागत नाही. लक्षात येते का तुमच्या बघा काय तळलेले गुलाबजाम कडू लागत नाही पण तळलेले गुलाबजाम गोड बी लागत नाही. तळलेले गुलाबजाम जेव्हा पाकात पडतात तेव्हा काय लागतात गोड लागतात. आपला परमार्थ गुलाबजामुन तळलेत काय झाले गुलाबजामुन तळलेत गुलाबजामुनला रंग बी आला बरं का काय आला रंग बी आला गुलाबजामुनला फक्त अजून काय पडे नाही
पाकात पडले नाही तेवढं पाकात पण टाकण्यासाठी मला वाटायला सुंदर तुकोबरायासारखे आचार्य यावं, सुंदर ज्ञानोबरायासारखा आचार्य यावं, सुंदर भगवान बाबासारखा आचार्य यावं, सुंदर मोतीराम महाराजासारखा काय यावं, आचार्य यावं, मोठ्या महाराजासारखा आचार्य यावं आणि त्यानं सोडावं. कोणाला कोणाला कोण या हे भागवतकाराने एक गोष्ट केली अण्णा, ती गोष्ट बदल करावं लागते. आता भागवतकार नसताना इथं पण त्यानं सांगितलं हे कथा कीर्तन ऐकत वेळेस त्याचा एक शब्द सारखाच असते, सुखाचार्य. कोणाला सांगायचे? राजा परीक्षितीला बसलेली माणसं म्हणजे मग आपला काय संबंध? काय संबंध आहे ना? कीर्तन कोणासाठी? परीक्षितीसाठी. भागवत कोणासाठी? परीक्षितीसाठी. बसलेली माणसं म्हणजे आपला काय संबंध आहे? फक्त येणं लवकर एकच्या आत उरकावं आणि आम्हाला प्रसाद खाण्यासाठी काय करावं? मोकळं करावं. महाराजांना विचारलं, महाराज हे गुलाबजामुन पाकात पडलेले गोड कधी लागतात? अष्टभोग भोगले वाट नाही तारा, अष्टभोग भोगले नाही तारा, अष्टभोग भोगले वाट नाही तारा, अष्टभोग भोगले वाट नाही तारा, अष्टभोग भोगले वाट नाही तारा, अष्टभोग भोगले अष्टभोग भोगणे माते नाही चाल, भक्ती प्रेम आणि गोड लेवी लगे माय. ते गुलाबजामुन गोड लागतात आणि गुलाबजामुन आता तळलेले सगळेचेच झाले. आता गुलाबजामुन जर पाकात टाकायचे असतात तर हातवरी करायला. कॅमेरा तिकडे कर, हातवरी करा आणि देवाला विनंती करा, देवा या भक्तीमध्ये लोकांना टाळ्या वाजल्या हातवरी करून, तर त्यातल्या एक जणाला हातच नव्हते. काय नव्हते? हात नव्हते. देवाकडे तक्रार करू, देवा मी काय वरी करू रे, मला पंजे नाहीत ना. महाराज त्यांनी पंजे नसताना हातवरी केले, हातवरी करा. आणि पंजे नसताना त्या थोंडक वाजू लागले. आमच्या नाही आमच्या नामदेवरायाच्या कीर्तनात त्या थोंडकाला हात आले. आपल्याला देवाला हात दिले ऋण फेडण्यासाठी. रंगत रंगणी चोरित लोणी भगवान रांगत असताना नामदेवरायानं पाहिजे. आता ते म्हणले वाढवा, ऐकून
बसले ते अण्णा काही काही नाही मग ऐकावं पुन्हा आणि ऐकत जाऊ दे मला वाटलं जरा उन्हाचा पहार आहे पण माता मौली अशा शांत बसल्या ते म्हणजे करा काय तू काय सोडायचं आकार भगवान बांधू लागले रांगता रांगता भगवंतावर नजर पडली आणि नजर पडल्यावर म्हणू लागले रांगणंच सांगितलं होतं कोण भगवान रांगू लागले तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तुम्या देखील सनी पाहू लागल्या रांगता रांगताच भिताडाला जायचे भिताडाला जाऊन पोरायचे देव देवापासूनच पोरापोरी चालू दे आणि ते पोरल्याला पाहिलं बळीराम दादा मैया मैया म्हणजे बघ हे काय करायलंय मैया म्हणजे काय करायला अगं म्हणजे भिताड पोरायले भिताडातलं तोंडात घालाय काय माती भगवान म्हणजे बळीराम दादा आपल्या नादाला लागू नको आई गाई नाही खाली माती गाई नाही खाली माती आई गाई नाही खाली माती आई गाई नाही खाली माती बलिया मदारा हो बलिया मदारा हरे राम दारा हो बलिया मदारा बलिया भगवान म्हणे मग खाल्लेले कुठे जाईल म्हणे तोंडात या तोंड वाशील यशोदा माईला म्हणे नव्हते बंद कर का 14 ही भुवने भुवनाच्या पोटी 14 दे भुवनाच्या पोटी 14 यशोदा माईने एक दिवशी बांधला
बांधण्याचं कारण मात्र विमल अर्जुन होते ना, त्याला मुक्त करायचं होतं. कारण तुम्ही साधूची निंदा केली होती. मला कीर्तन आले.